4 जानेवारी 2025 या रोजी दुपारचे 11 वाजता श्रीमंत घरातील महिला 35 वर्षीय अनुराधा तिच्या बाल्कनीमध्ये बसून चहा पित होती, मोबाईल बघत होती. त्यावेळेला तिच्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज येतो. ज्या वेळेला ती मेसेज बघते, त्या मेसेजमध्ये एक व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये ही महिला एका डिलिव्हरी बॉयसोबत शरीरसंबंध बनवतानाचा व्हिडिओ होता. म्हणजे थोडक्यात काय, तर हिला शरीरसंबंध करताना कोणीतरी व्हिडिओ काढून पाठवलेला होता. ज्या वेळेला हे दृश्य बघते ती महिला अनुराधा, त्यावेळेला तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि म्हणते की हा व्हिडिओ जर व्हायरल झाला तर माझ्या आयुष्याचं वाटोळ होऊन जाईल, माझी पूर्ण इज्जत जाईल. त्याच्यानंतर या महिलेने काय केलं आणि नेमकं हिने कुणासोबत संबंध बनवले होते, ही पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगतो. या घटनेची सुरुवात होते 30 डिसेंबर 2024 या दिवसापासून. या दिवशी या अनुराधाच्या पोरीचा वाढदिवस होता. आता ज्या वेळेला वाढदिवस होता त्यावेळेला तिची पोरगी म्हणते की आई, मला यावेळेला माझ्या मैत्रिणी येणार आहेत, एकदम डिझाईन असा असलेला केक पाहिजे आणि मोठा केक पाहिजे. अनुराधा म्हणली बनवू आपण घरी. त्यावेळेला त्या अनुराधाची पोरगी म्हणते की मला घरी बनवलेला केक नको आहे, माझ्या मैत्रिणींपुढे तू इज्जत घालू नको, दुकानामधून मागव एखादी ऑर्डर. आता या अनुराधाची पोरगी ज्या वेळेला असं म्हणते, अनुराधा गुगलवरती सर्च करत होती युनिक केक म्हणून. त्यावेळेला तिला एका दुकानाचं नाव आणि नंबर दिसतो. त्यांच्या दुकानाच्या वेबसाईटवरती जाते. तिथं युनिक अशा डिझाईन होत्या. एक डिझाईन सिलेक्ट करते, ऑर्डर टाकून देते. काही वेळातच त्या दुकानाचा डिलिव्हरी बॉय ही केकची ऑर्डर घेऊन तिच्या घरी आला. बेल वाजवली, तिने दरवाजा उघडला. अनुराधा श्रीमंत घरातील महिला, दिसायला एकदम सुंदर, अशी वाटत होती की बॉलिवूडची हिरोईनच उभं राहिली. आता या डिलिव्हरी बॉयची तिच्यावरती नजर गेली होती. त्यावेळेला तो हलका हलका हसायला लागला मनातल्या मनात. त्याने केक दिला आणि या अनुराधाला म्हणतो की मॅडम, तुम्ही एवढे श्रीमंत आहात, एवढ्या मोठ्या व्यक्ती आहात, तुम्ही जर आमच्या शॉपसाठी एखादा रिव्ह्यू दिला तर आमचा शॉप चांगलं चालेल आणि माझंही प्रमोशन होईल, मालक खुश होतील माझ्यावरती. एवढ्या गरिबाची मदत करा आणि उद्या तुम्हाला फोन येईल, त्याच्यावरती माझ्याबद्दल आणि या केकबद्दल रिव्ह्यू द्या चांगला चांगला. ज्या वेळेला अनुराधा तिची तारीफ ऐकते त्यावेळेला होकार देते. तो दिवस निघून जातो. बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतात. दुसऱ्या दिवशी एका नंबरवरून कॉल येतो. ते म्हणतात की आम्हाला रिव्ह्यू पाहिजेल आहे. तर ती अनुराधा सांगायला लागते, एक नंबर केक होता आणि जे डिलिव्हरी द्यायला होता ते पण एक नंबर होता. ते म्हणतात की असं नाही, व्हिडिओ कॉल करून आम्हाला दिलं पाहिजे, म्हणजे कसं आहे, एक चांगली ॲडव्हर्टाइजमेंट होती आमच्या शॉपची. आता ही अनुराधा व्हिडिओ कॉल करते. 10-5 मिनिटं त्यांचा रिव्ह्यू वगैरे चालतो. त्याच्यानंतर फोन कट करून तिच्या कामाला लागते. त्या दिवशी तिने न्यू इयर वगैरे सेलिब्रेट केलं. त्याच्यानंतर 4 जानेवारीला तिची पोरगी शाळेत गेलेली होती. चहा घेऊन ही बाल्कनीमध्ये बसली होती. त्यावेळेला तिच्या व्हॉट्सअपवरती मेसेज आला. मेसेजमध्ये तुम्हाला जसं की सुरुवातीला सांगितलं की व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये ही डिलिव्हरी बॉयसोबत संबंध बनवताना दिसत होती. पण तीही म्हणाली, मी तर कोणासोबत संबंध बनवले नाहीत, तर हा काय प्रकार? ज्या वेळेला त्या मोबाईलवरती फोन केले, 10 झाले, 15 फोन केले, तरी फोन उचलना, मोबाईल स्विच ऑफ. आता हिला समजेना की काय करावं काय नाही. ही जर व्हिडिओ बाहेर आली तर माझी बदनामी होईलच. माझा पती जो आहे तो मला सोडणार नाही कुठलंच. आता ही सगळं दृश्य तिच्या डोळ्यापुढे दिसत होतं. त्यावेळेलाच तिकडून फोन रिसीव्ह झाला. त्यावेळेला म्हणत होती की की व्हिडिओ कसला आहे, मी तर काय केलं नाही. त्यावेळेला डिलिव्हरी बॉय म्हणतो की हो, माझ्यापाशी पण आला आणि तुम्ही माझ्यासोबत संबंध केलेत असा व्हिडिओ आहे. आता हा व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकणार आहे, इंस्टाग्रामवरती टाकून देणार आहे. त्यावेळेला ही अनुराधा म्हणायला लागली की त्याला अजिबात टाकू नका, माझी इज्जत जाईल, तुम्हाला जे पाहिजे, पैसे पाहिजेत का, पैसे देते मी. त्यावेळेला डिलिव्हरी बॉय म्हणतो आम्हाला पैसे नको आहेत, पण तुम्ही उद्या माझ्या खोलीवरती या, त्यावेळेला आपण बघू काय करायचं. आता अनुराधा दुसऱ्या दिवशी 5 तारखेला तिची बॅग वगैरे घेते आणि त्या डिलिव्हरी बॉयच्या लोकेशनवरती जाते. त्या ठिकाणी डिलिव्हरी बॉय आणि त्याचा एक मित्र बसलेला होता. ही अनुराधा त्या दोघांना विनंती करत होती की असं नका करू, व्हिडिओ डिलीट करून टाका. ते दोघे तिला म्हणत होते की व्हिडिओ तर डिलीट होणार नाही, तुला आता हे आमच्यासोबत करावं लागेल, त्यावेळेलाच व्हिडिओ डिलीट होईल. आता या अनुराधाची इच्छा नसताना पण त्या दोघांसोबत तिला संबंध बनवावे लागले. तर विषय असा होता की तो जो व्हिडिओ होता तो कॅम्प्युटरवरती बनवलेला होता, तो रिअल व्हिडिओ नव्हता. असे भरपूर व्यक्तींसोबत केलेलं होतं या 2 पोरांनी. पण आता या दोघांनी हिचा रिअल व्हिडिओ बनवलेला होता. या दोघांसोबत संबंध बनवताना ही अनुराधा चांगल्या प्रकारे घरी गेली आणि म्हणली की आता व्हिडिओ डिलीट करतील, काही अडचण नाही. पण 2-3 दिवसानंतर अजून तिला मेसेज गेला. त्यात म्हणत होते की त्या दिवशीचा तर व्हिडिओ कॅम्प्युटरवरती बनवलेला होता, पण आजचा व्हिडिओ रिअल आहे, मला 2 लाख रुपये दे, त्यावेळेलाच आम्ही आता हा व्हिडिओ डिलीट करेल आणि आमच्यासोबत तुला संबंध बनवावे लागतील. आता अनुराधा चांगलीच फसली होती.
अनुराधाला समजत नव्हते की आता मी करू तर करू काय? काय नसताना हाताने फसून गेले. हे सगळं 2 महिने चाललं. आता या 2 पोरांनी तिच्यासोबत 2 महिने कुकृत्य केलं, पैसे मागितले. तिने जवळ-जवळ 15 लाख रुपये दिले आणि 2 महिन्यामध्ये 15 ते 20 वेळा या दोघांसोबत संबंध बनवले. या सगळ्यांना कंटाळून गेलेली ही अनुराधा पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि तक्रार द्यायला म्हणते की पोलिसांना अशी-अशी घटना घडली. त्यावेळेला पोलिसांना वाटतं की ही मनगडंत कहाणी आहे आणि ही महिला काहीतरी बोलते, कुणावरती तर फसवायचा आरोप लावते. काय ऐकून घ्यायचं? पोलिसांनी तिला ऐकून घेतलं नाही, घरी पाठवून दिलं. ही अनुराधा घरी आली, तिच्या पतीला पूर्ण गोष्ट सांगितली. तिचा पती तर सुरुवातीला तिच्यावरती रागवला, पण आता इज्जतदार फॅमिली होती, काहीतरी पर्याय करावा लागणार होता. आता तिचा पती आणि अनुराधा दोघेही पोलीस स्टेशनमध्ये गेले. आता ज्या वेळेला तिचा पती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला होता, त्यावेळेला पोलिसांना थोडी या घटनेमध्ये सत्यता वाटायला लागली. त्यांनी या घटनेची चौकशी करायला चालू केली. या अनुराधाने त्या डिलिव्हरी बॉयचा नंबर दिला. त्या नंबरचं लोकेशन काढलं तर एका रूममध्ये लोकेशन दिसत होतं. पोलीस, ही अनुराधा, तिचा पती त्या ठिकाणी गेले. त्यावेळेला डिलिव्हरी बॉय एका महिलेसोबत संबंध बनवत होता. ती महिला तर तिथून उठून पळून गेली. तिचा काही संबंध नव्हता या सगळ्यात. पोलिसांनी या डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतलं आणि म्हणाला की ही कॉल गर्ल होती, हिचा माझा काही संबंध नाही. आणि ही कोण आहे महिला? आता या अनुराधाला ओळखण्यापासूनच त्यानं हे करून दिलं, इन्कार करून दिला आणि म्हणाला की हो, मी एकदा केक द्यायला गेलो होतो, त्यावेळेला मला हिने खोलीत ओढून घेतलं आणि माझ्यासोबत अत्याचार करायचा प्रयत्न केला. आता हा जो डिलिव्हरी बॉय आहे, हा नेमका याच महिलेवरती उलट तक्रार करायला लागला होता. पोलिसांना समजत नव्हती की काय विषय आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल घेतला. मोबाईल चेक केला तर त्याच्या मोबाईलमध्ये या महिलेसारखेच असे 25 महिलांचे व्हिडिओ होते आणि त्याच्यासोबत असे काही व्हिडिओ होते जो की रिव्ह्यू दिलेला. आता त्यांनाही मॉडिफाय करून हे व्हिडिओ बनवणार होते. पोलिसांच्या पूर्ण गोष्ट लक्षात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, दणके दिले आणि त्याला पूर्ण गोष्ट विचारली. त्यावेळेला त्यानं सांगायला सुरुवात केली. त्याने सांगितले की 2019मध्ये कसं याने डिलिव्हरीचं काम चालू केलं आणि त्याच्याच काही दिवसानंतर एका महिलेने याच्यासोबत संबंध बनवले पैसे न घेता. त्यावेळेला त्याला लत लागली आणि आता तो प्रत्येक महिलेला अशा प्रकारेच बघत होता. आणि हा डिलिव्हरी बॉय आता ज्या वेळेला पण डिलिव्हरी द्यायला जायचा, त्यावेळेला त्याच्या मनात प्रत्येक स्त्रीबद्दल अशीच भावना यायची. त्यावेळेला त्याने आणि त्याच्या मित्राने मिळून असा प्लॅन केला, ज्यामध्ये महिलांना फसवता येईल कॅम्प्युटरवरती व्हिडिओ बनवून आणि त्यांनी प्लॅन सक्सेसफुल करायला चालू केलं. आत्तापर्यंत या दोघांनी 65 महिलांसोबत संबंध बनवले होते आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची वसूल केलेली होती. हे दोघे तर आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता ती महिला तर आहेच, पण बाकीच्या महिलांनी पण त्याच्या विरोधात कंप्लेंट केली. काही महिला नको म्हटल्या, काही महिला पुढे येऊन त्याच्या विरोधात कंप्लेंट करून बसल्या. माझं एवढंच म्हणणं आहे की अशा काही गोष्टींपासून दूर राहणंच बरं असतं. आपली जी काही ऑर्डर आहे तेवढी घेणं, बाकी रिव्ह्यू वगैरे जाऊ द्या, तेल लावत गेलं आणि जास्त काळजी करायची नाही दुसऱ्याबद्दल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.